करण्यात येत आहे. मात्र ही द्यूतबंदी महादेव आणि महादेवी यांचा अपवाद करून सकल कैलास निवासी स्त्री पुरुषांनी आचरणात आणावी. ओम सावधान सावधान. शिव 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 शिव. वीर आला या कर्मठ नंदीच्या महामट्ट बंदी योजनेचा. म्हणत युद्धामुळे नैतिक अधपात होतो आणि कलह माजतो. अरे महादेवनी महादेवी मनोरंजनार्थ सारीपाट खेळतात. त्यांच्यात कधी अधपात होऊन कलहाचा अग्नी भडकला आहे का? देवींची सखी विजया आणि मी इतके दिवस सारीपाट खेळत आहोत. आमच्यात कधी कलहाचा अग्नी भडकला आहे का? मग ह्या नंदीला ही द्यूतबंदीची शिंग कशाला फुटली? सावधान सावधान. कैलास राज्याचे कारभारी कैलास रत्न नंदी महाराज या मार्गावरून इकडे येत आहेत. सावधान. ह्या नंदिकेश्वरांची आता गंमतच करतो बघा. अरे वंदे हा तर मुनिराज नारदांच्या मुखकमलातून बाहेर पडणारा क्षमा रंगाचा जय जयकार. त्यांच्यावर बंदी बसेल माझी. मुनिराज कारणावर बंदी? ओहो, त्यांच्यावर तर भजन बंदीच काय पण विश्वसंचार बंदी घातली पाहिजे. कारण जिथे जातील तिथं हे विष्णूची स्तुती पाठत कलह लावतील. हे कळीराज उद्या श्री गौरी शंकराची कला पिकवायला कमी करणार नाही. कोणच त्यांची ती मुखात देवाचं नाव आणि मनात कलहाचं काम. पण समजा आता लावलाच त्यांनी कलह तरी काय बिघडलं रे? कारण नारद कलह लावतात तू लोककल्याणासाठी, गर्वाचं घर खाली करण्यासाठी. पण इथं गर्व कुणाला झालाय? श्री गौरी शंकराला या नंदिकेश्वराला. क्षमा करणार असाल तर सांगतो. तुम्ही क्षमा करण्यावर तर बंदी घातली नाही ना? नाही. अपराध्यांना क्षमा हेच आपल्या कैलास राज्याचं भूषण. मग बोलण्याचं धाडस करतो. काय? बघा, तुम्हाला गर्व झालाय तुमच्या कडक अनुशासनाचा आणि गौरी शंकरांना झालाय. हे बघ, तुझी वाजवण्याकडे नारद एक आहे. लक्षात ठेव, त्यांना इथं रमारंगाचं भजन म्हणून द्यायचं नाही. हा, मी जातो. माझी भजन बंदी नीट लक्षात ठेव. मी जातो. जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय शिवशंकर. काय रे, सर्व काही क्षेम आहे ना? होय मुनिवर्य, क्षेम नसायला काय झाले? जिथे साक्षात गौरी शंकरांचं वास्तव्य. अरे पण नंदिकेश्वर इथून जाताना त्यांचं मुखमंडल रागाने लाल झालेलं दिसलं म्हणून विचारतोय. त्यांच्या रागाचं कारण हे तुम्ही आत्ता म्हटलेलं भजन. काय? नारायणाच्या भजनाने राग येतो? हो, त्यांच्या तळपायाचा राग थेट शिंगात जातो. का रे बाबू? असं तुम्ही नारायण नारायण वगैरे म्हणू नका. अरे बापरे, का? कारण या कैलास राज्यावर श्री शंकरांचं भजन, पूजन आणि कीर्तन झालं पाहिजे. हा कारभार या नात्यानं त्यांचा दंडक आहे आणि तेच ऐकवण्यासाठी मी इथे उभा आहे. अरे पण श्री विष्णूच्या स्तवनावर या नंदीने आम्हाला रुष्ट होण्याचं कारण काय? दुसरं काय, सूर्यापेक्षा वाळूच अधिक तापते. असं होय. श्री शंकरांचं आणि देवी पार्वतींचं तुमच्या वैकुंठावर असलेला एकपट रोष तर ह्या नंदीचा शतपट कंठशोष. पण पार्वती परमेश्वराने तरी वैकुंठावर रुष्ट होण्याचं कारण काय? कारण ते गेल्या चैत्रातलं हळदी कुंकू. हा हा, ते हळदी कुंकू होय. अरे प्रथम पार्वती देवींनीच आगळीच केली त्या दिवशी. आपलंच प्रेम काय ते आदर्श या गर्वाच्या आहारी जाऊन त्यांनी लक्ष्मी इंद्रादी देवतांना हिडवलं. म्हणाला अहिल्याच्या ठाई रतले श्री जिष्णू. जिष्णू? जिष्णू म्हणजे इंद्र. अहिल्याच्या ठाई रतले श्री जिष्णू. वृंदेसाठी विष्णू व्याकुळ रे. परी निष्ठावंत भवानी शंकर. त्यांची न संगे सर कोणालाही. अरे रे, देवींचे हे उद्गार
अत्यंत खेदजनक आहे. हो ना. निदान संकट काळी धावून आलेल्या श्री विष्णू विषयी तरी असं त्यांनी बोलायला नको होतं. कारण रावणाला आणि भस्मासुरांना भोळ्या शंकरांनी देवीचं दान दिलं, तेव्हा देवींनी श्री विष्णूंचाच धावा केला होता. मूर्खा, तुला मी इथं विष्णूचं नारदांचं भजन बंद करायला थांबवलं तर तूच माझी भजनबंदी म्हणून विष्णूचं भजन गुणगुणतोस. अरे पण नंदिकेश्वरा, नाही, मी कुणाचंही समर्थन ऐकल्याला तयार नाही. इथं कुणाचाही विष्णू स्तवच मी चालू देणार नाही. हा नंदिकेश्वरा, हा नाही आणि भूप नाही. मी कडक अनुशासनाचा पायिक आहे आणि शिवगणांचा नायक आहे. म्हणून तुमचे वेडेवाकडे नियम मुनिवर्य नारदांना ऐकवण्याचा उद्धटपणा. मुनिवर्य वंदन करते. कल्याण वस्तू. नंदिकेश्वरांना क्षमा असावी. क्षमा. शिव शिव शिव. अगं अधिकारी असावा तर असा. स्वामी गुण स्वामी भक्त. नर असो नार असो की नारद असो, सर्वांना एकच नियम. विजया, स्वामींना सांगा या नंदिकेश्वरांचं शुभ मंगल लवकर उरकून टाका. कारण अशा बुद्धिमान बलवान मंगलशिव भक्तांची परंपरा जगात सुरू झाली नाही तर सर्वत्र गंधर्वांचा सावळा गोंधळ होईल. कल्याण वस्तू. बरं येतो हा मी. थांबावं मुनिवर्याने, स्वामींनी आपल्यालाच बोलावले आहे. नको नको. एखादं सदाशिवाचं स्तवन पठण केल्याशिवाय शिव मंदिरात प्रवेशणं बरं नाही. कारण तिथं विष्णूंचा जय जयकार जिभेवर आला तर यांचं कडक अनुशासन मोडलं तर. काही चिंता नाही, कारण स्वामी आपले हरिभजन ऐकण्यासाठीच उतावीर झाले आहे. काय हरिभजन? महादेवांचा आणि पार्वती देवींचा वैकुंठावरचा राग ओसरला की राग अंतरंगात ठेवून अनुरागाचा वरवरचा देखावा चालला आहे? मुनिवर्य, हे थोरांचे राजकारण मला कळत नाही, पण स्वामींनी हरिभजन श्रवण करण्यासाठी आपल्याला आचरण केले हे निश्चित. हरिभजन. नंदिकेश्वरा, जाऊ ना? तुझी अनुज्ञा आहे ना? होय, वरून आलेला आदेश प्रमाण मानलाच पाहिजे. आम्हाला तो मान्य नसला तरी श्रेष्ठींचा आदेश तो श्रेष्ठींचा आदेश. आणि त्याला मान डोलावणं हे नंदीचं काम. अर्थात, कारण मी कडक अनुशासनाचा पायिक आहे आणि शिवगणांचा नायक आहे. धन्य धन्य ही अनुशासन प्रियता. नंदिकेश्वरा, म्हणूनच मी तुला आशीर्वाद देतो की पुढे कलियुगात मानव घोड्यांऐवजी तुझ्याच वंशजावर नांगर ओढण्याची आणि गाडा खेचण्याची बहुमोल कामगिरी सोपवतील. नारायण नारायण. नारायण नारायण म्हणू नका. जय शिवशंकर, जय शिवशंकर. बरं बाबा. जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय शिवशंकर. बरं नंदिकेश्वरा, आता आम्ही जातो. निदान आजचा दिवस तरी आम्हाला आमच्या विजयासोबत. नाही, ते काल तरी शक्य नाही. पण मी महादेवांची नाहीतर पार्वतींचीच अनुज्ञा घेऊन येतो. जसा नारदापुढे तुमचा हा दंड मोडून पडला ना, तसा माझ्या पुढेही तुमचा हा अनुशासनाचा दंड मोडून पडेल. जातो मी. छे या कैलासावर अनुशासन म्हणून राहिलेलं नाही. ठीकच आहे, यथा राजा तथा प्रजा. स्वामी जर सारी पटात अहोरात्र गुरपटल्यावर सेवकही असे छंद फंद करू लागले तर डबल ते कसलं. पण हा नंदिकेश्वर आपल्या कर्तव्यात उतराई करणार नाही आणि वेळ प्रसंगी हा नंदिकेश्वर प्रत्यक्ष स्वामींना देखील पटू शब्द सुनावण्यास मागे पुढे पाहणार नाही. जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय जय शिवशंकर.
या सत्याचा विसर प्रपंचात पडलेल्या देवदेवतांना देखील हा मानला. निर्गुण निराकार परब्रह्माच्या स्फुरणातून संभवलेली दोन तत्वे म्हणजे शिव आणि शक्ती. अर्धनारी नटेश्वराचं रूप घेऊन जगताला मी दाखवून दिलं की शिव आणि शक्ती शरीराच्या दोन भागांप्रमाणे अविभाज्य आहेत. पण काय सांगावं, हा अद्वैत बुद्धीचा अद्वैत वेदांत भल्या भल्यांना देखील कळत नाही. या वेदांताचा पुन्हा एकदा जगाला साक्षात्कार घडविण्यासाठी जे जे करत होतो मुनिराज नारद येत आहे प्रभू. उत्तम विजया, येऊ दे त्यांना. त्यांचं हरिभजन श्रवण करण्यासाठीच आमचे काम उजाडले झाले. जशी प्रभू हरिहरात भेद मांडणारे हे त्रिकालज्ञ नारद मुनी मुद्दाम वैकुंठेश्वराचं भजन म्हणत इथे आले आहेत. बरं झालं. या कलह नाट्यपटू नारदाचं आगमन या नाना नाटक सूत्रधाराला उपकारकच वाटत आहे. अहो, यांनी कलह नाट्याची कळ फिरविल्या विना सुखी दाम्पत्याची आणि अद्वैत सिद्धांताची कळ जगताला कशी वर्गाव असणार. नारद म्हणे असं नसतं व्हावं आणि आपलं हरिभजन म्हणावं. जशी महादेवांची इच्छा. भजन ऐकून कैलासेश्वरांनी प्रसन्न व्हावं. जय देवा जय नंदी, जय देवा जय नंदी, जय देवा जय नंदी, जय देवा जय नंदी. शंकर वाहन हस्तवादी जो बंदी भूषण. जय देवा जय नंदी, शंकर वाहन हस्तवादी जो बंदी भूषण. जय शिवाला जो गौरी पूजन, जय शिवाला जो गौरी पूजन. गंगे उदय गमतो पावन, गंगे उदय गमतो पावन, गंगे उदय गमतो पावन. जय देवा जय देवा जय नंदी, जय देवा जय देवा जय नंदी, जय देवा जय देवा जय नंदी. उत्तम नारद मुनी, या भोळ्या शंकराची फसवणूक करण्याची आपली नामी युक्ती शोधून काढली आपण. ती कोणती? अरे नंदीचं भजन म्हणायची. नारद मुनी, आम्ही सन्मानानं आपल्याला एवढं पाचारण केलंय ते काय नंदीचं भजन म्हणायला? भगवान, या बालकाला क्षमा असावी. पण जसा संग अथवा प्रसंग तसाच गायनाचा रंग हा तर गानविद्येचा पहिला नियम. म्हणजे मी समजतो नाही नारदा. पण मी मात्र समजून चुकलो. आता कलियुगाची चिन्ह दिसू लागली आहे. तेव्हा श्री शंकर महाराजांना जर प्रसन्न करायचा असेल तर प्रशंसा रूपी अभिषेक आधी नंदी महाराजांच्या शिंगांवर केला पाहिजे. त्यांचा वाद पहिला तो नाही दिला तर या कैलासावर कैलासवासी व्हायची वेळ यायची आमच्यावर. नारदा, तुझं उपहास गर्भ बोलणं लक्षात आलं माझ्या. पण हे बघ, नंदीचा अतिरेक हा सद्गुणाचा अतिरेक आहे असं पाहून क्षमा बुद्धीनं पहा आणि आपलं हरिभजन म्हण पाहू. नाही नाही देवा, मला सांगू नका. त्यामुळे तो वैद्य संतापेल आणि मग तुम्हा दोघात कलह लावण्याचा आरोप मात्र माझ्यावर होईल. अरे मग त्यात काय बिघडलं? अरे कलह लावण्याविषयी तुझी प्रचिती आहे, त्यात थोडीशी भर पडेल. वा, हा खासा न्याय झाला. कलह तुम्ही थोरांनी लावायचा आणि त्याचं खापर मात्र आमच्या डोक्यात फोडायचं. नकोच ती कटकट. त्यापेक्षा मी जातोच बरा. नारदा, अरे थांब, एवढा रागावतोस का? हे बघ, तुझा राग तुझ्या रागदारी भजनातच बुडवून टाक. नंदीची समजूत मी काढली. चल, तुझ्या स्वरलेखीने हे हिमालयाचे गिरीकंदर दिला तुझे. यांचं भजन ऐकण्यासाठी साक्षात उमादेवी आणि उमानंद यांच्यासारखे श्रोते वाहवा. अरे विषयांतर पुरे झालं, भजन सुरू कर पाहू. जशी महादेवांची
नाही ताई, सांगा काय चुकलं? स्वतःच विचार कर, म्हणजे आपोआप कळेल. विचार करतो हा. नाही, मला तर काहीच चूक दिसत नाही. होय अगं मला सुद्धा काही चूक दिसली नाही. सूर ताल लय सारं काही ठीकच होतं. तुम्हाला सारं काही ठीकच वाटणार. भोळ्या सांभाळला. आम्हा बायकांची बारीक दृष्टी कशी असेल? हो ना, मग देवी तुम्हीच सांगा, तुमच्या सूक्ष्म दृष्टीला काय दिसलं? सूक्ष्म दृष्टीलाच काय, अगदी ठोवळ दृष्टीला देखील तुझ्या भजनातलं असत्य सहज दिसेल. तू खुशाल लक्ष्मीनारायणांच्या प्रेमाचे गोडवे गा, पण सत्यस्थिती अशी आहे. कशी आहे? हरी अंकाला सोडून कमला बसली कमलावरी. ऐकत ना नारायणा. हो. हरी अंकाला सोडून कमला बसली कमलावरी. अशी ती मत चंचल सुंदरी, अशी ती मत चंचल सुंदरी. भेटून तिला घेऊन डोळे चार मास श्रीवरी. निद्राशेष मंचकावरी, निद्राशेष मंचकावरी. कळलं ना, असा गाजतो आहे लक्ष्मीनारायणांच्या निंदेचा डंका. नारायण नारायण, या जगाच्या निंदा लोलूप जिभेला काही हारच नाही. काय म्हणावं या निंदकांना? काही म्हणू नकोस, कारण तूही वंदनीय जनांची निंदा करतोच की. आत्ताच नाही का रमा रंगाच्या स्तुतीचं निमित्त घेऊन या उमा रंगाची प्रचंड निंदा केलीस. माझी प्रचंड निंदा? छे छे, अगं माझी प्रचंड निंदा करण्याचं निंदेकरता हा नारद कसा बरा करेल? नाही. हो, नाहीच करणार. पण काय करू, माझी सरळ बोली ही देवी तर निंदाच वाटावी ना. निंदा नाही तर काय, गंगेनं पाय धुतले अन वनमाला गळ्यात पडली, तरीही विष्णू भाऊजींचं रमादेवीवरचं प्रेम अभंग राहिलं. पण आमचे हे भोळे सांब गंगेला डोक्यावर घेऊन नाचत आहेत, माझी उपेक्षा करतायत, असंच ना सूचित केलं. नारायण नारायण, असं मी कसं सूचित करीन? पण सारं जगच असं म्हणतंय, त्याला मी तरी काय करणार? होय नारायणा, अरे सारं जगच जर असं म्हणत असेल तर त्याला तू तरी बाळपणा काय करणार नाही का? हो ना, या जगाला खोटी निंदा करता येते, पण प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्वच मुळी लक्षात येत नाही. प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्व असं आहे, पण नको जाऊ दे. अरे सांग ना, खरं तत्व काय आहे ते सांग. प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्व असं आहे की या जगात कोणत्याही बायकोचं आपल्या नवऱ्यावर प्रेम नसतं. ईश्वरबाई, कोण्या नवऱ्याचंही आपल्या बायकोवर प्रेम नसतं. फार काय, भावाचं भावावर प्रेम नसतं आणि आईचं मुलावर प्रेम नसतं. म्हणजे कुणाचंच कुणावरही प्रेम नसतं असं का प्रेम पंडित नारदांना म्हणायचं आहे? अर्थात देवा, प्रत्येक जण केवळ स्वतःवरच प्रेम करतो. पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो ते केवळ आत्मसुखासाठी. पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते हाही शुद्ध भ्रमच आहे. ती स्वतःच्या हृदयाला गोड गुदगुल्या होण्यासाठी प्रेम नावाचं काहीतरी करते. सारांश असा आहे की आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवति, म्हणजे प्रत्येक जण केवळ स्वतःवरच प्रेम करतो, हेच तत्व खरं. हे बघ नारदा, हे तुझ्या वैकुंठातलं स्वार्थी तत्वज्ञान असेल, पण आमच्या बाबतीत असं मुळीच नाही. आमचं परस्परांवर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. असू द्या, असू द्या, असू द्या, पण हे प्रेम आत्मनस्तु कामाय आहे हा माझा सिद्धांत अटळच आहे. अरे अटळ असणारच, कारण बुद्धिभेद करून तुला आमच्यात कलह लावायचा असेल. पण हे बघ, अरे इथं बुद्धिभेद करून कलह लावण्याचा तुझा डाव. नारायण नारायण, अहो कलह टाकण्याचा डाव मी इथं टाकलाच नाही आणि टाकणारही नाही. अहो इथं कैलास राजा अखंड प्रेमाचा हिमवर्षाव होत असताना कुणी जर कलहाची ठिणगी टाकली तर ती पूर्वी विझून जाऊन त्याची फजिती नाही का व्हायची? हा, पण आता तुमच्यात अगदी किरकोळ, अगदी नाममात्र, अगदी क्षुल्लक खटके उडालेच
मनोरंजक खेळ इतकंच आमच्या सारीपाटाचं स्वरूप असतं. सोंगट्यांचा मनोरंजक खेळ खेळताना देखील तुझ्या वैकुंठातले ते भांडत होते लोकच भांडाभांडी करीत असतील. असेल तसंच असेल. पण देवी, कोणताही खेळ जर मनोरंजक व्हायचा असेल तर त्यात थोडी बहुत स्पर्धा आणि थोडी बहुत भांडाभांडी व्हायलाच हवी. म्हणूनच भगवान विष्णू आणि भगवती लक्ष्मी यांच्या कलहामधून खेळवून गौरी शंकरांच्या कलह शून्य सारीपाटाचा बिळबिळ खेळ मनोरंजक असेल असं मी तरी मानणार नाही. हे बघ नारदा, वैकुंठातल्या सारीपाटाची महती मला सांगू नकोस. सारीपाट खेळावा तर तो गौरी शंकरांनीच, इतरांनी नुसत्या कवड्या टाकाव्यात, नाही तर फासे फेकावे. असू दे. पण हा रंगीत सोंगट्यांचा खेळ रंगीत वैकुंठातच अधिक खुलून दिसत असेल. कारण तिथले क्रीडापटू पळ लावून खेळतात. अरे नारदा, आम्हीही कित्येकदा पळ लावूनच खेळतो. अगदी कालचीच गोष्ट पहा ना. नाथ, कालच्या खेळाची गोष्ट कशाला? अगदी आज आत्तानी इथेच आपण पण लावतोय आणि या वैकुंठ स्तुती पाठकाचं तोंड बंद करून टाकू. पाहाच म्हणावा आमचा क्रीडा चातुर्य. प्रिये, तुझी ईर्षा, तुझा आत्मविश्वास, तुझा अभिमान ठीकच आहे, पण तथापि आज नको, आत्ता नको असंच ना? छे देवी, आज ने आत्ता खेळ झाला तरी काही हरकत नाही. पण या कळ नव्या नागदा संबंध नको असं म्हणायचंय त्यांना. खरं की काय? हो. नाथ, आपण पण लावून खेळलात आणि कदाचित हरलात तर हा त्रैलोक्य संचारी नारद बायकोना हराला हरवलं असा बुभाटा वैकुंठात करेल अशी का भीती वाटते? छे ही भीती इतरांना पराभव व्हावा तर एक तो बायकोकडून व्हावा किंवा शिष्याकडून व्हावा. अरे पण नारदा, पराभवाचा प्रश्नच नाही, पण माझा परब्रह्म चिंतनाचा आणखी अजून अपुरा राहिलाय म्हणून म्हणतो. त्याला मी नाही का म्हटलं आहे? तुमचं ते परब्रह्म चिंतन तिकडे तपोभूमीत जाऊन कुशाल पूर्ण करावे. त्याला कितीचा वेळ लागणार? तोवर मी सारीपाट मांडून ठेवते. ठीक आहे, जशी हृदयेश्वरीची इच्छा. माया गतीचं मन नटेश्वरालाही बोलता येणार नाही. आलोच. वावा, याला म्हणतात प्रेम. नटेश्वरांना खेळ खेळायचा नव्हताच, पण देवी केवळ तुमच्या आग्रहाखातर ते सिद्ध झाले. तुमच्यामध्ये त्यांचं इतकं प्रेम आहे हे पाहून माझे नेत्र संतोष पावले. देवी, गंगाधर अगदी अर्ध्या वचनात दिसतायत नाही आजकाल? अरे आजकालच का, अगदी सर्व काळ. छान. तसं असेल तर मला आनंदच आहे. पण काय नारदा? नाही नकोच तो मघाचा विषय आणि नकोच ती प्रेमाची चर्चा. त्यापेक्षा तुमच्या परस्परांवर अतिशय प्रेम आहे हे मी मान्यच बरं. पण पार्वती देवींचं महादेवांवर अतुल प्रेम असेल, पण महादेवांचं पार्वती देवींवर खरं खुरं प्रेम नाही. काय? त्यांचं माझ्यावर खरं प्रेम नाही? नाही म्हणजे कुणीही झालं तरी असंच म्हणणार. देवी, गंगाबाईंना उत्तम अंगावरचं, डोक्यावरचं उत्तम स्थान आणि तुम्हाला म्हटलं अंगावरचं गौण स्थान, दुय्यम स्थान, त्यावरून त्यांचं तुमच्यावर अधिक प्रेम आहे असं का समजायचं आम्ही? सांगा ना, का समजायचं आम्ही? पण जाऊ द्या तो विषय. तुम्ही सारीपाट घेऊन या देवी. तुम्हाला प्राप्त झालेल्या या गौण स्थानाचं दुःख विसरायला हे व्यसन योग्य आहे. नारदा, स्वतःला इतका त्रिकालज्ञ म्हणवतोस तरीही एवढी वाचाळता केलीस? अरे, इथे प्रमुख स्थान, प्रमुख मान, धर्मपत्नीचा बहुमान केवळ मलाच आहे, गंगेला नाही. का? नारदा हसलास का? होय, स्त्री स्वभावाला हसलो, दुसरं काय? म्हणजे देवी, धर्मपत्नीचा उपपत्नीहून बहुमान करणारा पहावा मला त्रैलोक्यात तरी दिसला नाही. तो कसा? हा असा. देवी, आता तुमचंच उदाहरण घ्या. हा कैलास प्रासाद सोडून जाण्याचं तरी स्वातंत्र्य
कमाल आहे त्यांची. अरे माझ्या फटकळ बोलण्याने देवी मोठ्या चिंतेत पडलेल्या दिसतात. नाही, विशेष चिंता नाही. इथे पट्टराणीचा बहुमान केवळ मलाच आहे हे मी केव्हाही सिद्ध करून देईन. हा देवी, सिद्ध करण्याच्या खटाटोपात पडू नका. अहो, पुष्कळदा भ्रम सुखावह असतो. त्यांचं आपल्यावरच अधिक प्रेम आहे. अशा गोड संभ्रमात जाण्याचं सौभाग्य चांगलं नाही का? सांगा ना. हे बघ नारदा, पुरे झाले तुझे प्रश्न. मी सारीपाट घेऊन येते. या, सारीपाट घेऊन या. तोवर मी तुमच्या आदर्श प्रेमाचं आणि आदर्श सारीपाटाचं चिंतन करीत बसतो. नारायण नारायण नारायण. हे काय झालं ना? अजून तू इथे एकटाच? ही आधी नाही अद्याप सारीपाट घेऊन? नाही देवी ना, येतीलच इतक्यात. तर देवा, आज आपण सारीपाट खेळणार. पट्टराणीसाठी पण लावून खेळायला तयार झालात. यावरून एक लोक वदंता मात्र सिद्ध झाली. कोणती रे? लोक म्हणतात तुमचं गंगेपेक्षा गिरिजावरतीच अधिक प्रेम. वामांगी पार्वती, हृदयाची पार्वती, अर्धांगी पार्वती आणि देशोधडीला मात्र गंगा भागीरथी असं जे लोक बोलतायत ते खरं आहे याचा पुरेपूर प्रत्यय मला आला. असं खरंच लोक म्हणतात? हो. अरे असं जर खरंच लोक म्हणत असतील तर गंगेविषयीची माझी लोकोत्तर भावना त्यांना समजलीच नाही असं म्हणावं लागेल ना. हो हो, पण हे पहा, देवी आणि विजय सारीपाट घेऊन येत आहेत. सारीपाट आणला ना? विजया, तो सारीपाट मी सोमत्या तिथं मांडून ठेव पाहू. नाही, जरा उशीरच झाला. पण चला, आता आपण लगेच प्रारंभ करूया. प्रारंभ तर करूया, पण प्रिये आज खेळच पाहिजे का? हे काय बाई विचारणं? मग असेच ठरलं होतं ना. होय, ठीक आहे. हे देशो. क्रीडा मंचकावरील सलाम असत जाईल. प्रियतमे, तुझ्यासाठी मी आज प्राणाचाही पणाव घेईन. मग तर झालं. वा वा, याला म्हणतात आदर्श. धन्य धन्य ते पण लावून खेळणारे गंगाधर. लाडक्या पत्नीसाठी, धर्मपत्नीसाठी पण लावून खेळणारे धन्य धन्य ते गौरी शंकर. या खेळाचा रंगलेला डाव उधळण्याचे सामर्थ्य कुणातही नाही आणि कशातही नाही. वा वा, जगाच्या विशाल सारीपाटावर जो विशाल जुगार चालू आहे त्याचंच हे प्रतीक. चंद्रहार कुठेही लागतो. ठीक आहे प्रिय. या रुद्राक्ष मायेबरोबर आणि या रुंद मायेबरोबर भस्माचे बळ देखील लावतो. नाथ, भस्मांगाला लावा, पण आपण हरल्यावर. पण पैसेसाठी नको ग पाहिजेदार. ठीक आहे प्रिय, तुला मी निराश करू इच्छित नाही. तुझ्या या रत्नहाराबरोबर मी माझा एक नागभूषणही लावतो. उत्तम. लक्ष ठेवा. बरोबर 16 म्हणतात. हे घ्या, बरोबर 16. 16? मग करा चालेल. सारं काही वेळा देवीने साऱ्या वस्तू जिंकल्या. देवींचा विजय झाला. देवीचा जय जयकार असो. हा विजया, जय जयकार करायचंच असेल तर तो या स्थितीमध्ये शंकराचा कर. काय? पराभूतांचा जय जयकार? हरलेल्यांचा जय जयकार? गौरी शंकरांच्या या आदर्श कैलास राज्यात
नारदा, मी शांत राहून तुझा पराभव केला म्हणून माझा जय जयकार झाला पाहिजे. माझा पराभव? होय कलहराज, आपण आमच्यात मुद्दाम कलह लावण्याच्या उद्देशानं वैकुंठावर धावत पळत करण्यास पण आमच्यात कसलाही कलह न होता अगदी खेळ अगदी रंगाला, अगदी रंगतदार झाला. आणि या कार्याबद्दल मी शांत राहून तुमचा पराभव केला म्हणून माझा जय जयकार करा आणि तो वैकुंठापर्यंत पोहोचवा. नारायण नारायण. तेव्हा खेळ मनोरंजन झाला की नाही हे स्वतः खेळाडूने सांगायचं नसतं. अहो आमच्यासारख्या मार्मिक प्रेक्षकांचा आणि रसिक लोकांचा निर्णय तोच खरा निर्णय. गंगाधरा, तुमचा खेळ अखेरपर्यंत मनोरंजन झाला की नाही हे अजून ठरायचं आहे. होय नारदा, तुझा युक्तिवाद बरोबरच आहे. यांच्या सर्व वस्तू जिंकल्या विना हा खेळ मला तरी मनोरंजक वाटणार नाही आणि त्याची यशस्वी अखेरीही होणार नाही. हे अखेर झाले आहे, खेळ संपला आहे. कोणाला लावण्यासाठी माझ्याजवळ आता एकही वस्तू राहिलेली नाही तशी अत्यंत महत्वाची गोष्ट उरली आहे. कोणती? म्हणजे प्राणांचाही पळ लावून खेळणाऱ्या गंगाधरांजवळ अशी कोणती वस्तू शिल्लक नाहीये जी त्यांनी यावत काळ पणाला लावलीच नाही? ती वस्तू एकच, गंगा. नाही, हे शक्य नाही. का? गंगेला कोणती अडचण आहे? नाही पार्वती, गंगेला मी कोणाला लावू शकणार नाही. ती जगाच्या उद्धाराचं मी शिरोधार्थ मानली आहे. असं, गंगा जगाच्या उद्धारासाठी. आणि ही चंद्रकोर जी तुम्ही आत्ताच पणाला लावली, ती ही चंद्रकोर काय जगाला चटके देण्यासाठी धारण केली होती? देवी महादेवी, आता एवढी हार पटकल्यावर महादेवांचं मस्तक शांत ठेवायला त्यांची लाडकी गंगा राणी ना त्यांच्या डोक्यावर? नाही, ते चालणार नाही. आपण गंगापणाला लावल्याशिवाय हा खेळ पूर्ण होणार नाही. नाही पार्वती, हा खेळ अपूर्ण व्हायला हरकत नाही, पण तुझ्या सौती मंचनाच्या आधी गंगेचा बळी देऊन मी तिचा अपमान करणार नाही. काय? गंगेचा अपमान? होय, निखालस अपमान. धन्य धन्य गंगादास. मग पूर्वी एका राक्षसाला, त्या भस्मासुराला वरदान देताना माझं, आपल्या धर्मपत्नीचं दान तुम्ही खुशाल देऊन टाकलं. तेव्हा काय माझा सन्मान केला होता? देवी, तेव्हाच वेगळं, आताच वेगळं. तेव्हा वरदान देण्याचा प्रश्न होता, आता पळ लावण्याचा प्रश्न आहे. ते काही असलं तरी गंगापणाला न लावणं हा तिचा सन्मान, म्हणजेच माझा अपमान. पार्वती, बस कर तुझं हे जळजळीत वागण. त्यावेळी माझा सात्विक संताप भडकून उठला तर त्या आधी सारं चराचर विश्व जळून भस्मासात होईल आणि त्याचा वैरून परिणाम वाळवंट होईल हे लक्षात ठेव. आणि आपणही लक्षात ठेवा, त्या वैराण वाळवंटात नंदनवन फुलवण्याची विधायक शिवशक्ती माझ्यात आहे. पर्वतराज हिमालयाची कन्या आहे मी. तपस्वी पर्वत नंदिनी आहे मी. होय, पर्वत नंदिनी आहेस खरी, म्हणूनच पर्वताच्या प्रस्तरासारखा तुझा मन अत्यंत विद्युत आहे. म्हणूनच निर्णय लोभिष्ठे गंगेला वती करण्यासाठी तू हा कपट विहरत असलास आणि तुझ्या पाषाणी हृदयाचं आणि मनोवृत्तीचं दर्शन झालं आणि अगदी
मस्करीची अशी मस्करी होईल वाटलं नव्हतं. मस्करी? मी काय ग अशी मस्करी केली की त्यांनी एवढा अखंड तांडव करावं? जळो हा स्त्री जन्म. पतीची पर्वता एवढी चूकही कोणाला दिसत नाही आणि पत्नीच्या मस्तकी चुकीचं खापर फोडायला जो तो तयार. चालायचंच देवी. सगळ्या पतिराजांची ही नेहमीचीच युक्ती. बाजू अंगणात आली की डोक्यात राग घालायचा आणि आपलं तेच खरं करायचं. पण तुम्ही खेळ करू नका देवी, विचलित होऊ नका. महादेवांना वाटत असेल पाय दाणादाण आपटून जटा पिंजाळून डोळे लाली लाली केले की पार्वती येईल पायाशी. आपण असंच मन घट्ट करून पतिराजांना दाखवून द्या की ही व्याघ्रेश्वरी दुर्गा अशा सोंगा ढोंगांना डगमगणारी नाही. नाही नाही देवी, महाराजांचं म्हणणं काही असो, आपण घटकाभर अभिमान सोडून स्वतः त्यांच्याकडे जाऊ, त्यांचे पाय पदर बसून. वा ग वा, चांगला उपदेश आहे की. अगं एरवीही मी त्यांच्या पायाची दासी आहेच हो, पण माझं आचरण शुद्ध निर्दोष असताना मी का म्हणून त्यांचे पाय धरायचे? देवी देवी, हा घ्या महादेवांचा व्याघ्रांबराचा कार्यक्रम. म्हणाले व्याघ्रांबराबरोबर तोही चिंता तेव्हा तू माझ्या जवळ नको. म्हणजे ते तुला भेटले? होय भेटले आणि जाता जाता म्हणाले, काय म्हणाले? बरे वनलता संगे राहणे गिरीकंदरी, नकोच मूर्ख भार्येची संगती राजमंदिरी. ठेवा हा प्रतिबंध. जातो. काय? धर्मपत्नीला महामूर्ख म्हणाले? महामूर्ख ते म्हणाले. आणि तिच्या बरीच वनमालीची संगत बरी असाही अविचार ते बोलले. अरे रे रे रे, वैकुंठेश्वरा पाहतो आहेस ना आदर्श गौरी शंकरांच्या आदर्श प्रेमाचे हे चित्र. अरे रे रे रे, फार वाईट. पण देवी जाऊ द्या, तुम्ही खेद करू नका. मी तुम्हाला महादेवांना परत आणण्यासाठी युक्ती सांगतो. देवी, पण नारदा, आता पळवीन काय नाही. आता पतिराजांना जिंकायचं हाच एकमेव पाठ. जा गौरी, जा देवी, तुम्ही तुमच्या उद्योगाला लागा. मग मीही माझ्या उद्योगाला लागतोच. या गं, सांगितल्यासारखं करा. नारायण नारायण. अखेर या कलह नाट्याची नांदी तर चांगलीच कडाडून झाली. जगातल्या सर्वश्रेष्ठ पती पत्नींचे, आदर्श पती पत्नींचे कडाक्याच्या भांडणाने या हिमालयाचे गिरीकंद चांगलेच गरजले. जितंबया जितंबया जितंबया. अरे पण हा पहिला विजय ज्या वैकुंठेश्वराच्या आशीर्वादाने प्राप्त झाला त्याचा जय जयकार तर व्हायलाच हवा. मिळालं माझ्या चित्तचंद्रिकेला पाहिजे असलेलं हे चित्तच पदार्थ. तिची हौस पुरी करण्यासाठी मी वाटते ते, कारण तुला सुखी करण्याची हौस या शृंगीला जडली आहे. आणि ते साहजिकच नाही का, कारण ती आहेच तशी गंमत. पण तिच्या सेवेचा आनंद लुटणं आता फार दिवस माझ्या भाग्यात नाही, कारण ती चित्तचंद्रिका देवी बरोबर दूर गोमंत वनात जाईल. नुसती विरहाची कल्पना देखील किती त्रासदायक आहे. तर प्रत्यक्ष विरहाचे धक्के किती दाब देतील. काय करावं काहीच कळत नाही. अहो शृंगी महाराज, कोणत्या चिंतेने तुमची पावलं इतकी जड झाली हो? चला लवकर देवीकडे चला, त्या वाट पाहत आहे. म्हटलं मंद मंद चालणं स्त्रियांना शोभतं, पुरुषांना नाही. सेठ
गोमंतक वनप्रवास म्हणजे आमचा वनवास आणि गुळगुळीत सहवासाऐवजी कडक उपवास. अगं बाई, फारच निष्ठुर दिसते ती. पुरुषांच्या डोक्यातले सर्व दगड काढून तेच दगड तिच्या हृदयात ब्रह्मदेवाने बांधले की काय? जया, हे बघ, आता थट्टा पुरे झाली. मी तुझ्या विरहाच्या कल्पनेने दिसतो किती तळमळतो आहे. तुला कल्पनाच नाही. अगं बाई, म्हणजे ती हंसगामिनी, ती दूर गोमंतक वनात जाणारी निष्ठुर नारी, जी विरहाच्या दरी तुमचा कडेलोट करणार सुंदरी मीच आहे तर. अर्थात तू सायंकाळी देवींबरोबर जाणार, पण विरहाची अंधारी रात्र मला आतापासूनच घेरू लागली आहे. हा, पण विरहाच्या दरीत पडण्याचं किंवा दडपडण्याची काही गरज नाही. कारण मी देवीला सांगितलं की दूर गोमंतक वनात महादेवाच्या शोधात जायचं, तर शृंगीलाही घेऊन चला बरोबर. पुरुष माणूस आहे, सोबत होईल. आणि देवीने माझी विनंती मान्य केली. धन्य धन्य विजया, धन्य माझी भावी जया. पण काय ग, तो नंदी मला सोडेल का? त्याने देवीकडे हट्ट धरून मला इतक्याच वेठीला धरलं तर काय करायचं? इकडे या. असं करायचं. निदंडी संज्ञा. धन्य तुझं चातुर्य, धन्य. जय जय शिवशंकर. शृंगारपुरे का म्हणून? करारी मुद्रेचे नंदी महाराज अनुशासनाचा दंड फिरवीत इकडे येत आहे. मग सांगितलं लक्षात आहे ना? सारं काही लक्षात आहे. हे घे तुझं चित्त्याचं कातड. आणि आता पहाच माझा अभिनय. नाही, मुळीच नाही, कदापि नाही. तू एका दिवसांसाठी जा किंवा एका युगासाठी जा, मी तुझ्या बरोबर क्षणभरही जुगार खेळणार नाही. कारण जुगाराचे दुष्परिणाम मला पटले आहेत. पण रसिकवरा, मी रसिक नाही आणि वरही नाही. मी पश्चाताप पावलेला शिवगण आहे. नंदिकेश्वरांची द्यूतबंदी योग्य आहे अशी बारंबार खात्री झाली आहे माझी. जय शिवशंकर. या वृक्ष नंदिकेश्वराचं बोलणं का मनावर घेता? आपण प्रणयाचे कमल कन्या टाकणारे रसिकच व्हा आणि तो नीरस नियमाचा कडवा काढणारा कर्मठ बैलोबा. ए उद्धट पोरी, कोणाला बैलोबा म्हणते? कैलासरत्न नंदिकेश्वरांना, कैलासरत्न नंदिकेश्वरांना भैरवा म्हणतेस? छे छे, या कैलास राज्यातील तरुणांपेक्षा तरुणीचाच अधपात अधिक झाला. खरं आहे. किती थिल्लरे वागणं, किती थिल्लरे बोलणं आणि किती थिल्लरी वेशभूषा. हो, बोलणं चालणं तर नंतर सुधारता येईल, पण हा थिल्लर थाटमाट आधी भुई सपाट केला पाहिजे. का हा थाटमाट तुमच्या वैराग्याची वाट लावतो म्हणून? सांगा ना गडे. पुलिन स्त्रियांनी असं तिरकस बोलू नये आणि तिरपा पाहू देखील नाही. अगदी बरोबर. असं तिरकस पाहू नकोस आणि तिरकस बोलू नकोस. बरोबर. हम्म. असं छोचोर वागायचं नाही, छोचोर कपडे करायचे नाही, अशी रेशमी झुळझुळीत वस्त्र घालायची नाही, कानात डुलू डुलू डोलणारी ती चंचल कर्णफुले घालायची नाही. कळलं? चाल निघ इथून. पुरे झालं तुमचं बंद करा. चालते हो. चालते तुम्ही अशी बैलोबा. हो. शतशः धन्यवाद सुनी. तुझं हे हृदय परिवर्तन झालेलं पाहून मला अतिशय संतोष झाला. धन्य धन्य तो तुझा जुगार आणि शृंगाराचा त्याग. त्यागविना मी तुझी दुय्यम कारभारी म्हणून समारंभपूर्वक नियुक्ती करेन. आनंद आहे, पण तत्पूर्वी जुगार आणि शृंगार ह्या दोन महान पातकांनी डागाळलेलं माझं हे अंतकरण शुद्ध शांत करून आध्यात्मिक सर्वोदय साधण्यासाठी मी विदंडी संन्यास घेणार. 1 महिना तपश्चर्या घालवणार आणि तीर्थक्षेत्रांची पदयात्रा करणार. पदयात्रा, आध्यात्मिक सर्वोदय साधक पदयात्रा. उत्तम. आपला आशीर्वाद असावा. हा, माझं सारं नैतिक सामर्थ्य तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू माझी बंदी योजना यशस्वी होत आहे. कालचे निंदक आजचे वंदक होत आहेत. जेव्हा केव्हा महादेव कैलासावर येतील तेव्हा त्यांना जुगार आणि विवाह बाह्य शृंगार
भांग आणि मद्य यांचं संपूर्ण उच्चाटन झालेलं दिसेल आणि अंतिम विजय माझाच आहे हे साऱ्या जगाला पटेल. कारण मी कडक अनुशासनाचा पाईक आहे आणि शिवगणांचा नायक आहे. जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय जय शिवशंकर. अखेर 7 दिवस झाले तरी ती शंकरांच्या अंतरंगाचा ठाव ठिकाणा लागेल तर शपथ त्यांच्या सेवा चाकरीसाठी शृंगेला वनकराच्या वेशात नियुक्त केला आहे. देवींना दूर दूर अंतरानं वास्तव्यास ठेवलं आहे. उभय त्यांना परस्परांच्या अस्तित्वाचा पत्ताही लागू दिला नाही. कारण त्यांची मनं विरहानं विरघळल्या विना आणि त्यांच्या मनाची स्थिती झाल्या विना त्या दोघांनी समोरासमोर येणं इष्ट नाही. नाहीतर प्रेमळ नवरा बायको नको तेव्हा आणि नको त्या पद्धतीने एकत्र यायचे आणि हे कलह नाट्य वेगळ्याच जागी संपायचं. आणि या नारदाची शेंडी मात्र अरे पण हे काय नारायणा नारायणा देवी तर इथंच येत आहे. आता इथं या पुढे यतिवेशात वास्तव्य करणाऱ्या महादेवाच्या दृष्टीने तर पडला तर केवढा गोंधळ होईल. महादेवांची योग समाधी उतरण्याआधीच महादेवींना पर्णपुरीत परत पाठवलं पाहिजे. नारदा, त्यांचा ठाव ठिकाणा लागला की नाही असं? आज 7 दिवस झाले पण अद्याप त्यांचं दूरनही दर्शन झालं नाही. देवी तुमची ओढ मी जाणतो पण महादेवांचा ठाव ठिकाणा लागणं एवढं सोपं आहे का? अशा आधी होऊ नका. आजच तुम्हाला त्यांचं दर्शन होणार आहे. कारण माझा उजवा डोळा वारंवार लवत आहे त्या अर्थी काही नाही. तुझ्या आश्वासनात अर्थ नाही. आज मी आत्ताच म्हणत म्हणत 7 दिवस काढले. देवी मी 7 दिवस काढले. अहो तुम्ही केवळ 7 प्रहर कर सोसा. अहो सूर्याच्या दर्शनात उषा देवींना आणि चंद्राच्या दर्शनात रजनीला रोज 4 प्रहर विरह सोसावा लागतो. वर्षा ऋतूच्या मिलनात सृष्टीला दाहक विरहाचा वैशाख मास सहन करावा लागतोच. पण देवी ते जाऊ दे. सूर्य माथ्यावर आले. आपण पर्णकुटीत चलावं. मी आज त्यांचा शोध लावूनच येतो बघा. नाही नाही, या गोमंत वनात त्यांचं वास्तव्य असेल मला वाटत नाही. नारदा, आपण दुसरीकडे शोध करू. तुझ्या बरोबर अगदी वैकुंठापर्यंत तत्वा इंद्रलोकापर्यंत यायला सिद्ध आहे मी. आनंदच आहे. पण देवी इतर आता कुठेही जायची गरज नाही. अहो वैकुंठातली भावमधुरता आणि इंद्रलोकीची सुंदरता याच गोमंत वनात एकवटली आहे. नारदांचं हे म्हणणं अगदी यथार्थ आहे देवी. पहा, माझ्या अनुमानाला या वनातील वाघाने देखील कौल दिला आहे. देवी देवी इथे थांबू नका. का ग, घाबरू नकोस गो. कोणत्याही वनात वाघ असायचे आणि त्या वाघांना व्याघ्र संगीत घुमवण्याची लहर यायचीच विजया. नारद मुनी ही थट्टेची वेळ नाही. पहा पहा तो वाघ त्रिशूळाच्या आत. वाघ का म्हणत जगताला अभयदान देणारी व्याघ्रेश्वरी दुर्गा आहे मी. जय मंगलेश, जय मंगलेश. पहा तो वाघ त्रिशूळाच्या आकारात स्थिर करून माघारी पळून जात आहे. खंडिता शुभ शकून आहे. तुमच्या विजय पर्वाचा शुभारंभ आहे. होय, माझी आता खात्री पटली की नारदाचं अनुमान पूर्णतः खरं असलं पाहिजे. ते इथेच जवळपास असले पाहिजे. चल नारदा, आताच त्यांचं दर्शन आला. त्यांचं दर्शन झालं
एवढंच का ध्येय आहे देवी तुमचं? अशा अधीर होऊ नका देवी. तुम्हाला कैलासात सांगितलेलं मंत्र आठवतोय ना मी? म्हणजे वेषांतर? अर्थात वेषांतर. केवळ वेषांतरच नव्हे तर नृत्य आणि गायन देखील. गळ्याचा पळ न लावता महादेवाने आपला जो अपमान केला होता त्याचं पारिपत्य तुम्हाला सावधपणेच केलं पाहिजे. मायावी नटीनं मायावीपणा धारण करूनच पतिराजांना जिंकण्यासाठी सिद्ध व्हावं. मायावीपणानं वनराणीचा वेश धारण करून? हो, भिल्लिनीचा वेश धारण करून. ठीक आहे. हा सर्व साक्षी सूर्यनारायण अस्तसागरात जाण्याआधीच या गिरिजेचा अपूर्व चातुर्य त्यांच्या दृष्टीस पडेल. आनंद शंकाही नाही. या देवी, चला पर्णकुटीकडे चला. वाटेत तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतो मी. नारायण तिची आठवण अजून पडली, कारण त्या आठवणींची कधीच नोंदणी करावी लागत नाही. अगदी न बोलवता देखील ती माझ्या सेवेला तत्पर असते. पार्वतीला माझा विरह काही काळ ती सहन होत असे, पण तिच्या आठवणीला मात्र माझा विरह कधीच सहणार नाही. ती माझी साथ कधीच सोडत नाही. नारायण नारायण. देवा, महादेवा, ही एक मौल्यवान भेटवस्तू कैलास देवी पार्वतीकडून आणली आहे. पार्वतीकडून? हो, मग मला नकोच. अशी स्वतः भेटायला न येता अशी भेटवस्तू पाठवते. जा, घेऊन जाते परत. खरंच काही वस्तू परत घेऊन जाऊ? हे बघ, विचारू नकोस. तिने लाडी गोडी लावण्यासाठी पाठवलेली वस्तू परत घेऊन जा. अरे, हे काय नारद, अजून तू गेला नाहीस? बरोबरच. अरे, तिनं पाठवलेली वस्तू पुन्हा तिच्याकडे घेऊन जाणं तुझ्या जीवावर आले ना? हो. मग हा ती वस्तू इकडे. मीच माझ्या हाताने ती त्याची वाट लावतो. नारायण नारायण. मला वाटलंच होतं तुम्ही ही वस्तू मागाल. ही घ्या ती वस्तू आणि आपल्या कर्तव्य कठोर हाताने टाका तोडून मरून किंवा द्या फेकून. नारदा, अरे माझ्या कर्तव्य कठोर हाताने ती वस्तू तोडून फोडून द्यायची हा तर निश्चयच आहे. पण ती वस्तू तोडून फोडून टाकण्याआधी अशी वस्तू तरी कोणती तिने पाठवली आहे हे पाहायला काय हरकत आहे? नाही? हो हो, पहा पहा. हे काय? हा तर गेल्या त्रिपुरी पौर्णिमेला तिला मी दिलेला नवरत्नांचा हार. त्या हारानं ती रम्य चांदणी रात्र आठवली. हा हा हा, रम्य चांदणी रात्र आठवली. निर्धाराची खडकदारा या रत्नहारामुळे बोचट होणार काय? बाकी तसं झालं तर मला आनंदच आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ पती पत्नींचं सूत जर या रत्नहारामुळे जुळलं तर. अशक्य, अगदी अशक्य. ती खूप सूट जुळली पाहिजे. पण हे बघ, अशा युक्त्यांनी फसणार आणि डळमळणार मी नाही. जा, कळलं? आणि या बघ, यापुढे आता तिची आठवण देखील काढू नकोस. ठरलं तर ठरलं. तेव्हा जर हा रत्नहार मी इथं आणलाच नसता तर तुम्हाला पार्वती देवींची आठवणच झाली नसती आणि मग त्यांचं नाव उच्चारण्याची वेळच आली नसती. पण देवींनी असा काही बिनतोड युक्तिवाद केला त्यामुळं. काय युक्तिवाद केला तिनं? त्या म्हणाल्या तुम्ही रागारागानं निघून गेलात आणि अर्थ्या वाटेवरून तो कटिबंध शृंगीवरून बरोबर परत पाठवून गेला. बरं, बघ पुढे काय त्याचं? त्याचाच आधार घेत त्या म्हणाल्या मीही नाथांप्रमाणे स्वाभिमानी आहे. जर मी द्यूतात जिंकलेली वस्तू त्यांनी परत पाठवली तर माझाही निर्धार हाच की मीही केवळ द्यूतात जिंकलेल्या वस्तूच माझ्याजवळ ठेवली. त्यामुळे मी द्यूतात न जिंकलेला हा रत्नहार त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेला पाठवलेला हा रत्नहार परत घेऊन जा आणि म्हणावं घाला खुशाल
गंगेच्या गळ्यात. काय तिने असा कुत्सित तिला पाठवला? हो. अरे तू मला हे आधी का नाही सांगितलं की तुही तिच्या खोडसाळपणात सामील आहेस? नाही, मुळीच नाही. मी देवींना म्हणालो, देवी रत्नहाराबाबा असं कुत्सित निरोप का पाठवता? त्यापेक्षा आपण माझ्याबरोबर चलावं, महादेवांचे पाय घालावे आणि त्यांना स्वगृही परत घेऊन यावं. अगदी योग्य तेच सांगितलं. हो, पण त्या कशा म्हणतात? कशाला? चांगला सुंठी वाजून खोकला गेला. काय मला ती खोकला म्हणाली? हो, नुसता खोकलाच नाही तर मस्तक शूळही म्हणाल्या. देवी असंही म्हणाल्या की माझ्यासारखी सुंदर प्रेमळ बायको सोडून 4 दिवस सुद्धा त्यांना 4 युगासारखे वाटते. मग नाक मुठीत धरून येतील माझ्या पायाशी. जातात कुठे? जातात कुठे? काय दुष्टे पार्वती, तुझ्या बिना रवरवात देखील जाईल, पण तुझ्या बरोबर स्वर्गातही येणार नाही. बाबा देवा, आपला हा कृतार्थ निश्चय ऐकून मी धन्य झालो. पण देवा, आपला हा निश्चय या मध्यान्ह सूर्याप्रमाणे तळपत राहो म्हणजे झालं. देवा, मी आता जातो. नारायण नारायण. पण देवा, मी परत येईपर्यंत तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका. असं करा, त्यापेक्षा तुम्ही ही एकतारी वाजवीत बसा आणि मन शांत करा. नारायण नारायण नारायण. एवढा त्रिकाल ज्ञानी नाराज असून सुद्धा या नाना नाटक सूत्रधारांच्या अंतरीच्या कळा या कलह नाट्यपटू नारदाला कळल्या नाही. अरे या नटेश्वराच्या अंतरंगातील कळा या नारदाला अजूनही कळल्या नाही. म्हणे मन शांत करा आणि हे एकतारी वाजवत बसा. अरे सारा चराचर विश्व सुसंवादी संगीताने झंकारित करणारा हा नाद ब्रह्माच्या निजमाता शा कोबंत वनात काय एकतारीच्या तारा छडायला आलाय. पण ही देखील एक शिवलीलाच म्हटली पाहिजे. धन्य धन्य हे मुनिराज नारद. मला वाटलं होतं या गोमंत वनात तरी विजयाचा सहवास यथेच्छ लाभेल, पण कसलं काय आणि कसलं काय. मुनिराज नारदांच्या आदेशानुसार मी इथे महादेवांच्या सेवेला, तर ती तिकडे देवींच्या चाकरीला. परस्परांशी भेट नाही, गाठ नाही, ती बोलणं नाही. आमचा विवाह सप्ताह आज पूर्ण झाला. आता ही एकतारी मला खेळलीच पाहिजे. तार तुटली. यतिराज, तार तुटली एवढीच ना. तार तुटली तर दुसरी बसवता येते. तार म्हणजे काही नार नाही, पण नार देखील दुसरी आणता येते म्हणा. मूर्खा, तुला किती वेळा सांगितलं की या आश्रमात बायकांचा विषय काढायचा नाही म्हणून? बरोबर नाही काढू, पण तुम्ही जेव्हा भान मागवली होती ना, तेव्हा थोडीशी मीही. मग हरकत नाही, साहजिकच आहे. पण हा विषय तोंडून निघायला नको होता, कारण बायकांचा विषय निघाला की आपण असे का संतापता त्याचं कारण मला कालच कळलं. काय कळलं? बोल, काय कळलं? ते खरं नसेलही, पण ह्या अरण्यातले काही अडाणी लोक कुजबुजतात. काय कुजबुजतात रे? तशी कुजबूज कालच सुरू झाली आहे की आपण खरे साधू महाराज नाही. थोड्यांचा तर असाही तर्क आहे की आपण यतिवेश धारण केलेले, यतिवेश धारण केलेला आपण श्री महादेव आहात आणि इथे वैतागून आलात पार्वती देवींशी विनाकारण भांडू. अरे वा, वारे मोठा नाही म्हणे मी विनाकारण भांडलो. अरे नको नको तो हट्ट तिने धरला. सारी पटाच्या खेळात नको नको ते बोलली आणि तरी देखील मीच विनाकारण भांडलो. हे बघ, हा शंकर म्हणजे तो शंकर बरा का, उगाच कुणाशी भांडणारा देव नाही तो. हा, आलं लक्षात, सारं काही आलं लक्षात. आपण मी कोण आहे? मी शंकर नव्हे.
शंकर आहात म्हणून? नाही ना महाराज. हा, मग ठीक आहे. पण मी शंकर नव्हे तर शंकराचा परमभक्त आहे. पण मग महाराज काय? आपणाला कसं कळलं की पार्वती देवींनी सारीपाटाच्या वेळेस भलताच हट्ट धरला म्हणून? अरे ते होय. अरे अंतर्ज्ञानानं समजलं. हो, तेही खरंच म्हणा. पण यतिराज, परमेश्वराच्या संसारात जर एवढ्या क्षुल्लक कारणामुळे एवढं कडाक्याचं भांडण होत असेल तर सामान्य नवऱ्या बायकोंच्या भांडणांनी जगाच्या कानठळ्या बसल्या तर नवल नाही. बरं झालं माझं लग्न नाही झालं. हो, बायकोच नाही तर मग भांडण कोणाची करणार? हे बघ, तुझी वाटाळता पुरी झाली आता. हे बघ, या एकतऱ्यासाठी नवीन तंतू घेऊन या कुठून तरी. एवढा खटाटोप कशाला? या एक तारीहून चांगली तारीच घेऊन येतो. छे छे, अरे या गोमंत मनात अशी सुंदर एकतारी मिळणं म्हणजे कठीणच आहे. क्षमा करा महाराज, पण ह्या गोमंत भूमीत कशाचीही उणीव नाही. सारं काही इथे मिळतं. ह्या एक तारीहून एक तारी आहे आणि एक नारीही आहे, जी एक तारीवर गाते सुंदर, नाचते सुंदर आणि दिसते त्याहून सुंदर. अशी आहे ती सह्याद्रीची नंदिनी. आपण तिचं वर्णन ऐकून घेतलं असता त्यार्थी माझा संयम सिद्ध होतो मूर्खा. कळलं? हे बघ, आता तुझं वर्णन बंद कर. माझे परमस्त्री नारद मुनी इकडे येत आहे. समजलं? नारायण नारायण. कोण? धोंडीबा मनेजर? काय रे, कसा आहे? स्वामींची सेवा ठीक करतो आहेस ना? यतिराज, आपल्या सेवेला दिलेला हा धोंडूबिल्ल कसा काय आहे? अगदी धोंडाच आहे. अतिशय डोकं फिरवणार आहे. खूप वटवट करणार आहे. जा, हे बघ, नारद मुनींसाठी मधुर मधुर फळं घेऊन ये कुठून तरी. बरं, निघालोच मी. तुमच्यासाठी उत्तम फळं घेऊन येतो आणि तुमच्यासाठी शांताराणीची. शांताराणी? कोण? तुझी ती मानलेली बहीण, ती गायन सुंदर तरुणी, तिची मला भांडण आहे. नारद मुनी, उगाच साशंक होऊन नसत्या भानगडी शोधत बसू नका. हो, भानगड काहीच नाही. स्वामींची एक तारी तुटली म्हणून तिची घेऊन येतो म्हटलं. नाही नाही, कोणत्याही स्त्रीचा स्पर्श झालेला मला वाद्य नकोय. मी एकतारीशिवाय भजन म्हणू शकतो. पण तसं कशाला? शांताराणीची एकतरी उत्तम असेल तर तीच घेऊन येऊ द्या ना. पाहिजे तर गोमूत्र शिंपडून आण म्हणजे झालं. हो, पण गाय ही देखील स्त्रीच ना. हो ना. मग स्वामींना ते कसं खपणार? मूर्खा, माझी कुचेष्टा करतोस. घे एकतारी, जा. बरं, तुमच्यासाठी उत्तम फळं घेऊन येतो. गोमूत्र शिंपडून. धोंडाच आहे हा. तसा चतुर आहे. क्षमा याचना केली, माझे पाय धरले की माझा राग ओसरतो हे पटकन लक्षात आले त्याच्या. हो, पण तुमच्या उदार स्वभावातलं हे मर्म शुद्ध बनवणाऱ्या तुमच्या पत्नीच्या लक्षात येऊ नये ना. आता पुन्हा कशाला तिचा विषय काढल्यास नारदा? अरे तिची आठवण येऊ नये म्हणून मी माझं मन रात्रंदिवस या सूरगंगेच्या स्वरविलासात रमवलं. गंगाधर, आपला वाद गंगेतून सूरगंगेचा महिमा ऐकून माझे कान मुक्त झाले. नारदा, अरे नमन, या सूरगंगेच्या नाद ब्रह्माचा महिमा कुणालाही वेळ लागतच असतो. नारदा, अरे या अरण्यातील मुक्या हरिण देखील या नाद ब्रह्माच्या लहरीने अगदी वेडावून जातात. खरं आहे यतिराज, आमच्या शांताराणींना देखील ह्या नाद ब्रह्माचा असंच वेळ. हे घ्या, एक तारी वाजवून तर पहा. शांताराणीकडून आणली आहे. हे बघ, अशी वाचाळता करू नको. जा, ही एकतारी परत घेऊन जा. कोणत्याही स्त्रीचा दुरान्वयाने देखील स्पर्श व्हायला नको. जा, ही एकतारी परत घेऊन. पण महाराज, मी तरी काय करू? तुमची एक तारी तुटल्याची वार्ता कळली मात्र तिनेच ती एक तारी दिली. म्हणाली तेवढी साधू संतांची सेवा होईल. हे बघ, पुरे झालं तुझा भगिनी पुराण. तुला जे आत्ताच सांगितलं ते पुन्हा सांगतो. जा, अशी एकतारी नकोय मला जी स्त्री स्पर्शाने दूषित झाली. जा, घेऊन जाते एकतारी. धन्य धन्य तुमचा हा निर्धार. पण देवा, सर्व स्त्री जातीवर तुमचा राग का? नारदा, तुझ्या सगळ्या